चला गुरुत्वाकर्षणाचे नियम अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पण ग्रह सरळ का जात नाहीत? शतकानुशतके हे एक मोठं कोडं होतं. याचं उत्तर दिलं योहान्स केफ्लरने. पण का नाही तर कसं हे सांगून. त्यांचा पहिला नियम, ग्रहांची कक्षा गोल नाही तर लंबवर्तुळाकार असते. आणि दुसरा नियम सांगतो की ग्रह सूर्याजवळ असताना वेगाने आणि दूर असताना हळू फिरतो. सोप्या भाषेत ग्रह सूर्यापासून जितका दूर तितकं त्याचं वर्ष मोठं. हाच तिसरा नियम. केप्लरने नियम तर सांगितले, पण यामागे कोणती अदृश्य शक्ती होती? इथेच न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक नियम मांडला, जो सगळ्या वस्तूंना लागू होतो. हे बल दोन गोष्टींवर अवलंबून आहे. वस्तुमान जास्त तर बल जास्त, पण अंतर वाढलं की बल कमी होतं. आणि हे लक्षात घ्या, अंतर वाढल्यावर गुरुत्वाकर्षण खूप झपाट्याने कमी होतं. पृथ्वीवर याच बलामुळे खाली पडणाऱ्या वस्तूंचा वेग सतत वाढत जातो. पृथ्वीच्या पृष्ठभागावर ह्या त्वरणाचं सरासरी मूल्य आहे 9.8 मीटर प्रति सेकंड वर्ग. आणि गंमत म्हणजे हे मूल्य वस्तूच्या वजनावर अवलंबून नसतं, म्हणून हलकी आणि जड वस्तू सोबतच पडतात. इथेच वस्तुमान आणि वजनातला फरक समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. वस्तुमान म्हणजे वस्तूत असलेलं द्रव्य जे बदलत नाही. वजन म्हणजे गुरुत्वाकर्षण बल जे बदलू शकतं. आणि पृथ्वी पूर्ण गोल नसल्यामुळे तिच्या पृष्ठभागावर सगळीकडे जी सारखं नसतं. म्हणजेच विषुववृत्तापेक्षा ध्रुवांवर आपलं वजन थोडंसं जास्त भरेल. जेव्हा फक्त गुरुत्वाकर्षणच काम करतं त्याला मुक्त पतन म्हणतात. चंद्र याच अवस्थेत असतो. निर्वात पोकळीतच खरं मुक्त पतन शक्य आहे. म्हणूनच अंतराळवीरांना वजनहीन वाटतं. बरं, मग पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडण्यासाठी किती वेग लागत असेल? त्यासाठी लागतो सेकंदाला 11.2 किलोमीटरचा प्रचंड वेग. यालाच मुक्तिवेग म्हणतात. आणि हा वेग रॉकेटसाठी असो किंवा लहान दगडासाठी सारखाच असतो. न्यूटनचे नियम आपल्या सूर्यमालेसाठी अचूक आहेत, पण ते अंतिम सत्य आहेत का? त्यानंतर आले आइन्स्टाईन, ज्यांनी गुरुत्वाकर्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. पण ती एक वेगळी गोष्ट आहे.